कडक उन्हामुळे संपूर्ण जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट गडद होत आहे। अनेक गावांमध्ये विहिरींमधून किंवा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे। सांगली जिल्ह्यातील सावळा गावाची परिस्थिती मात्र अधिक बिकट आहे। गेल्या 20 वर्षांपासून या गावात कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना अस्तित्वातच नाही। सध्या येडगाव धरणातून पाईपलाईनद्वारे गावातील मुख्य विहिरीत पाणी आणलं जात आहे। मात्र हे पाणी अत्यंत दूषित असून ग्रामस्थांना तेच पाणी प्यावं लागत आहे। या दूषित पाण्यामुळे गावात ताप व इतर आजार वाढले असून ग्रामस्थांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झालेला आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे। राहणार इथंच आहे, कंकाशपूर माझं गावाचं नाव आहे। आम्हाला पाण्यासाठी खूप त्रास होतो। आमच्या गावी फक्त एकच विहीर वगैरे आहे। आम्ही कामाला जातो तर कधी कधी मग या वेळानं तर पाणी वगैरे राहत नाही आमच्याकडे। मग कधी आरा विहिरीवर तर मग खूप भीड राहतो विहिरीवर, काय खूप पाण्याचा त्रास होतो आम्हाला। मग लाईन लई वेळपर्यंत लावून राहावं लागतो। मग कधी दुपारी आलं तर मग तपन राहतो खूप, त्याच्यामुळे आम्हाला काही ह्याच नाही होत पाण्याची काळजी वगैरे करून। तर मग आम्ही कामाला कसं जाऊन आमचंही काही लागतं की नाही घरी वगैरे करायचं। आमच्या गावात कोणी येऊन लोक पाहत नाही, मोठे सदस्य नाही पाहत नाही, गावचे कोणीच पाहत नाही। नळ द्यायला कोणी तयार होती तर लोकप्रतिनिधी आमच्याकडे काही लक्ष देत नाही। हेडपंप किंवा नळाची सुविधा करावी आमच्या गावामध्ये, याची आम्ही ह्या करतो मागणी करत आहोत। आमच्या गावामध्ये काही खूप त्रास होतो। नळ किंवा बोरवेलची काही सुविधा करावी। माझं नाव किशोर जनकलाल उंके आहे। गाव आहे कंकाशपूर पुनर्वसन। आणि आमच्या या गावातली समस्या अशी आहे, पाण्याची एकदम किल्लाट आहे। जेव्हापासून पुनर्वसन झाला म्हणजे 2012 मध्ये 11-12 त्यावेळेसपासून आतापर्यंत पाण्याची समस्या नाही मिटली। आणि मला असं वाटतं की समोर मिटतं का मिटणार की नाही, कारण की आमच्या या गावाचं पुनर्वसन झालं। या गावामध्ये आत्तापर्यंत ग्रामपंचायत स्थापन झालीच नाही। आणि भंडारा जिल्ह्याचा हा पहिला गाव म्हणण्यात येईल की या गावात ग्रामपंचायतच नाही आहे। त्यामुळे असं वाटतं की जेव्हापर्यंत ग्रामपंचायत होणार नाही तेव्हापर्यंत पाण्याची समस्या मिटतो का नाही मिटत। आता मागे आम्ही 10 दिवसापूर्वी आपले विधानसभेचे सदस्य आमदार साहेब राजूभाऊ कारेमोरे यांच्याकडे पण गेला होता निवेदन देण्यासाठी। त्यांनी फक्त आम्हाला मनाला लागलं पाहिजे असं मनापूर्वीच त्यांनी फक्त समाधान केले, परंतु अधिकारी आतापर्यंत त्या आमच्या गावाला प्रत्यक्ष भेट नाही दिला की काय समस्या। शेवटी आमदार साहेबांनी म्हटलं तर काय समस्या म्हणून। आणि दुसरा असा की 17-18 मध्ये आमच्या या गावाला प्रशासन दत्तक म्हणून शासनाने घेतला होता। तो फक्त कागदापुरतीच राहिला, समोर काही नाही झाला, फक्त कागदामध्येच प्रोसेस झाला। आणि त्याचा फायदा या गावातील कोणत्याही नागरिकांना नाही मिळाला। दुसरं असं की या गावात रोजगारासाठी म्हणून समस्या एवढी बिकट आहे की आज जर कामाला नाही गेला तर उद्या का खायचा, तो खूप मोठा विषय आहे तो आणि आम्ही शासनाला हेच म्हणत आहोत की आम्ही फक्त आमचा गाव हा कंकाशपूर पुनर्वसन हा 100% आदिवासी गाव आहे। 350 लोकसंख्येची वस्ती आहे। आणि या गावामध्ये जमीन हा एक। शंखनाथ न्यूज साठी ब्यूरो रिपोर्ट। क्या आप अपने प्रॉपर्टी और जान माल की सुरक्षा को लेकर परेशान हैं? तो आपकी चिंता का सलूशन लेकर आया है यूथ फोर्स सिक्योरिटी एकेडमी, जहां पर सुरक्षा गार्ड्स को एक्सपर्ट द्वारा तैयार किया गया है। रेगुलर फिटनेस के साथ ही उन्हें सुरक्षा और आगजनी के खतरों से लड़ने के जौहर भी सिखाए जाते हैं। हमारे यहाँ सभी सुरक्षा गार्ड्स का बैकग्राउंड चेक करके ही उन्हें एकेडमी में भर्ती कराया जाता है। शिफ्ट वाइज ड्यूटी होने से प्रॉपर्टी ओनर को चिंता करने की जरूरत नहीं होती। साथ ही हमारे पास इमरजेंसी बैकअप टीम भी तैयार है। इंडस्ट्रीज, रेसिडेंशियल, कमर्शियल, शॉप्स एंड मॉल, इवेंट या फिर VIP प्रोटेक्शन। दोस्तों, सुरक्षा आपकी, संकल्प हमारा। फॉरेन आइए यूथ फोर्स सिक्योरिटी सर्विसेज। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9422 313968।